आज मी थोडा वेगळा पद्धतीचा ढोकळा, तो म्हणजे मक्याचा दाण्याचा. 1 वाटी रवा घ्यायचे, पाव वाटी बेसन, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी मिक्स करून 10-15 मिनिटांनी झाकून ठेवायचं. मक्याचे दाणे चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये जरासे वाटून घ्यायचे. हेही वाटून झाले नंतर आपण त्या मिश्रणाला 15 मिनिटं झाली थोडंसं पाणी घालून मिक्स करायचे. हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, हळद, मीठ आणि साखर घालायची. त्याचबरोबर मक्याचे दाणे, कोथिंबीर घालायची आणि सगळं मिक्स केल्यानंतर जरासं 1 चमचा तेल घालून ते मिक्स करायचं, म्हणजे चांगला तो छान लागतो. गळायला आपल्याला लागतही नाही. इथे मी इडलीच्या भांड्यामध्ये करणार आहे, त्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं. त्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिश्रण सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये घालायचे. 12 मिनिटं आपण स्टीम व्हायला द्यायचे. अशा प्रकारचा ढोकळा तुम्ही मुलांना अगदी टिफिनमध्ये देऊ शकता. मुलांना खूप आवडेल. अगदी छान लागतो आणि झटपटही बनतो. बघा आपला ढोकळा मस्त असा रेडी झालाय. तर फोडणी देऊया. राई घालायची, त्याचबरोबर कढीपत्ता, हिंग, हिरव्या मिरच्या आणि तीळ आणि ही खमंग फोडणी त्याच्यावरती घालायची आणि चटणी बरोबर खायचंय. रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर मात्र जास्तीत जास्त लाईक करायचंय.